तुम्ही लोकशाहीला अपशकुन करू नका, अजिबात करू नका. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो, हातामध्ये मशाल घेऊन उतरलेलो आहोत. तुम्ही आम्हाला अपशकुन करू नका, कारण तो देशाचा घाट ठरेल. महामानव बाबासाहेबांचा तो घाट ठरेल. म्हणून त्याही समाजाचे जे सगळे माझे माता भगिनी आणि बांधव आहेत त्यांनाही विनंती करतोय की कृपा करून आता डोळे उघडे ठेवून मतदान करा. आणि मोदीजी, मला तुमच्याबद्दल आदर होता असं म्हणावं लागेल, कारण काल तेलंगणामध्ये त्यांची सभा झाली आणि यांना सगळीकडे जिथे जातात तिथे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे दिसतोय. मग तेलंगणामध्ये गेले, अहो मी महाराष्ट्रात तुमच्या विरुद्ध उभा आहे, ही बघा माझी जनता, माझे निवडणूक रोख हे माझ्या सोबत आहेत, हे माझी संपत्ती आहे, माझं वैभव आहे. पण काय झालं कोणास ठाऊक. म्हणजे मला त्यांच्याबद्दल मी आदर होता असं का म्हणतोय, कारण परवा जळगावची जी सभा झाली आपली शिवसेनेची, त्याच्यात आपले वकील असीम सरोदे यांनी भाषण करताना सांगितलं की मोदीजी झोपतच नाही आणि जो झोपत नाही त्याच्या शरीरावरती आणि बुद्धीवरती दुष्परिणाम होतो असं वैद्यकीय शास्त्र सांगतं. मला भाजपवाल्यांना सांगायचं की अरे तुम्ही तरी जरा एवढी निर्दयीपणा दाखवू नका, मोदीजींना आराम द्या, जरा झोपवा त्यांना थोडं. कारण झोप नसल्यानंतर तुम्ही ठरवायचं की आता आपला देश हा कोणाच्या हातात द्यायचा आहे. कारण मोदीजी तेलंगणात भाषण करताना काय म्हणाले, कोण कुठला तरी तो पित्रोदा काय त्याचा संबंध नाही, काँग्रेस त्याला काढूनही टाकला, काहीतरी बडबडला, पण तोच मुद्दा केला. आणि मग तिथे काय बोलले की मी महाराष्ट्राच्या लोकांना विचारतोय, तेलंगणात बोलतायत, महाराष्ट्र के जनता को मैं पूछ रहा हूं, बाळासाहेबांच्या नकली सेनेचे सगळे सरदार आहेत त्यांना विचारतोय. आणि त्याही पेक्षा पुढचं वाक्य बोलले ते भयंकर आहेत, मोदीजी तुम्ही माझ्याशी लढा, पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही. तुम्ही कोणी असाल, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणाले मोदी की बाळासाहेबांच्या नकली संतान को मैं पूछ रहा हूं. मैं नकली? अरे बेअकली माणूस आहे हा. माझा अपमान नाही, माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे, माझ्या वडिलांचा, माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे. आणि मोदीजी तुमच्यावरती आई वडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील, माझ्यावरती झालेले आहेत. मी सुसंस्कृत घराण्यातला आहे, घराणेशाहीचं वावडं तुम्हाला असेल, मला अभिमान आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव सांगायला, आईचं नाव सांगायला लाज वाटत असेल, तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदीच्या रांगेमध्ये उभं केलं, मतदानासाठी रांगेमध्ये उभं केलं. हे पाप तुम्ही केलं. 90च्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरलं. तसा तेवढा मी निर्दयी नाहीये, कारण आमचं हिंदुत्व हे पितृदेव भव, मातृदेव भव, गुरुदेव भव हे सांगणारं आमचं हिंदुत्व आहे. आणि जास्त तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू नका. बाळासाहेबांचं नकली संतान पहिलं म्हणजे बाळासाहेब बोलण्याच्या आधी हिंदू हृदय सम्राट बोलायला शिकावं, नाहीतर मी तुम्हाला शिकवणी लावतो. तुमची जीभ जर वळत नसेल हिंदू हृदय सम्राट बोलायला, तर माझा महाराष्ट्र ती वळून दाखवेल तुम्हाला हिंदू हृदय सम्राट कसं बोलायचं. आणि माझीच सही तुम्ही घेतली होती, माझीच सही घेतली होती 2014 साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे जाताना. ज्याला आज तुम्ही नकली संतान म्हणताय, नकली माणसा, तेव्हा तुम्हीच माझी सही घेतली होती. आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी असतील, 14 साली घेतली, 19 साली घेतली. लाज नाही वाटली तेव्हा माझी सही घ्यायला? आता उद्या 17 तारखेला मुंबईत येत आहेत, शिवाजी पार्कला येतील, बाळासाहेबांच्या स्मारकावरती जातील, नाग रगडतील, स्टेजवर जाऊन बाळासाहेबांची आठवण काढून ढसा रडतील. हो, ही नकली माणसं आहेत, बेअकली माणसं आहेत. उघड बोलतो, कारण मला जर नकली संतान म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा नकली आणि बेअकली आहात.
पण आता तुमची बूंद सी गई है वो नौटंकी से नहीं आने वाली। बूंद से गई, अब नौटंकी कितनी भी चाहे कितनी भी नौटंकी कर लो, लेकिन मोदी जी आप जो गई वो गई, दोबारा नहीं आने वाली। तुम्ही या माझ्या शिवसेनेला नकली म्हणता, तुम्ही बाळासाहेबांच्या सुपुत्राला नकली संतान म्हणताय, तुम्हाला मान्य आहे का रे? ज्या ठाकरे घराण्यानी अगदी माझ्या आजोबांपासून महाराष्ट्राची सेवा केली आणि आम्ही तुमची साथ सोडली, तुम्ही आम्हाला ढकललं। 2014 साली लोकसभेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो आणि 2014च्या ऑक्टोबर मधल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंनी मला फोन करून सांगितलं होतं की उद्धवजी आमचा वरिष्ठांचा निरोप आलाय की आता यापुढे आपली युती तुटली। म्हणजे तुम्ही आमचा वापर करून घेऊन फेकायला दोनदा प्रयत्न केलात। 2014 साली केला, 2019 ला केला। अहो 19 साली लोकसभा जिंकलो, पण विधानसभेमध्ये कोल्हापूरचे एक भाजपाचे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, त्यांनी एक गौप्यस्फोट केलाय आणि त्यांनी सांगितलं फार भयानक आहे। त्यांनी काय सांगितलं की यांचे जे चंद्रकांत पाटील, चंपा, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे,